15 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सर्वदूर पडत असतो. ही एक सरासरी आहे. परंतु यावर्षी म्हणजे 2026च्या मान्सूनच्या हंगामामध्ये एल निनोचा प्रभाव आहे, त्यामुळं पाऊस लांबलेला आहे. आज 15 जून आहे आणि आज दरवर्षीच्या सरासरीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पोचायला हवा होता, परंतु तसं घडलेलं नाही आहे. मागच्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोकणातले काही जिल्हे या भागामध्ये मान्सूनचा पाऊस तिथंच अडखळलाय, रेंगाळलाय. मागच्या 5 दिवसामध्ये त्याची प्रगती झालेली नाही आहे. आजपर्यंत म्हणजे जवळपास 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडायला हवा होता. दरवर्षी जर सरासरी आपण बघितली तर 7-8 जून रोजी महाराष्ट्रात पावसाची एंट्री होते. यावर्षी सुद्धा सरासरीनुसारच 7-8 जून रोजी महाराष्ट्रात पावसाची एंट्री झाली. परंतु एंट्री झाल्यानंतर पुढचे 2-3 दिवस पावसाची मान्सूनची किंवा मान्सूनच्या वाऱ्याची आपण त्याला म्हणू शकतो, मान्सूनच्या वाऱ्याची प्रगती आपल्याला दिसली. परंतु त्यानंतरचे 5 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 8-9 जूनपासून आज 15 जून आहे, या 5-6 दिवसामध्ये मान्सूनची प्रगती आपल्याला दिसून येत नाही. हवामान विभागाच्या आजच्या म्हणण्यानुसार पुढच्या 2-3 दिवस मान्सूनचा पाऊस किंवा मान्सूनचे वारे पुढे ढकलण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. परंतु पुढचे 4 दिवस म्हणजे 19 जूनपर्यंत महाराष्ट्रात कुठेही मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाही. कुठं किंवा तुरळक ठिकाणी थोड्याफार प्रमाणावरती पाऊस पडू शकतो, विजांचा कडकडाट होऊ शकतो, वादळी वारे वाहू शकतात, परंतु मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणावर कुठेही पडणार नाहीत, असा एक अंदाज हवामान विभागाने दिलाय. मान्सूनच्या पावसाचं जर आपण बघितलं तर साधारणपणे जो पहिला पाऊस आहे, ज्याला आपण मृगाचा पाऊस म्हणतो, तो खूप मोठ्या प्रमाणावरती वारे येतात, खूप पाऊस पडतो आणि त्यानंतर मग तो पाऊस आज पडला, उद्या पडला किंवा कंटिन्यू पाऊस सुरू राहतो. परंतु यावर्षी महाराष्ट्रात तसं दिसून आलं नाही आहे. मागच्या वर्षी जर विचार केला तर मागच्या वर्षी साधारणपणे 26 मे रोजी महाराष्ट्रात पाऊस, मान्सूनचा पाऊस दाखल झाला होता आणि अगदी मे महिन्यात सुद्धा, पूर्ण मे महिना आपण बघितला असेल, पूर्ण मे महिन्यात सुद्धा पाऊस पडत होता आणि त्यानंतर पूर्ण वर्षभर 107-108% पाऊस पडला पूर्ण भारताचा जरी विचार केला तरी. पण यावर्षी सरासरीच्या फक्त 90% पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच काही हवामानशास्त्रज्ञ जे स्वतंत्रपणे अभ्यास करतात, जसं की डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रात, स्पेसिफिकली महाराष्ट्रात 98% सरासरीच्या 98% पाऊस पडेल असा अंदाज दिला आहे. परंतु IMDच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये सरासरीच्या 90% म्हणजे जवळपास 10% कमी पाऊस पडणार आहे. आज जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पोचायला हवा होता, ते झालेलं नाही आहे आणि हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार जवळपास पुढचे 4 दिवस सुद्धा महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही आणि पुढचे 4 दिवस सुद्धा जे मान्सूनचे वारे सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये अडखळले आहेत, त्याच भागामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पोहोचण्यासाठी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेण्यासाठी जवळपास 30 जून सुद्धा उजाडू शकतो असा एक अंदाज आहे. यासोबतच आपण जर बघितलं तर मान्सूनच्या पावसाची प्रगती बंगालच्या उपसागराकडून चांगल्या प्रकारे झाले. आपल्याला स्क्रीनवरती हा जो नकाशा दिसतोय, त्या नकाशामध्ये आपण बघू शकतो पूर्ण नॉर्थ ईस्ट एरिया त्याने कव्हर केलेला आहे, पश्चिम बंगाल कव्हर केलेला आहे, त्या साईडचे काही राज्य त्यांनी कव्हर केलेले आहेत. परंतु मागच्या 4-5-6 दिवसापासून जे की महाराष्ट्रात जी लाईन होती ती त्याच ठिकाणी आहे. आपल्याला सरासरीची लाईनसुद्धा नकाशावरती दिसत असेल. 15 जूनची जी सरासरी आहे, जी रेड लाईन आपल्याला दिसते, ती रेड लाईन जवळपास पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकते. नंदुरबार जिल्ह्याचा काही भाग, उत्तरेकडील भाग जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात 15 जून रोजी आपल्याला या लाल रेषेनुसार कळेल की संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पोहोचतोय. परंतु यावर्षी तसं झालेलं नाही आहे. यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील लागवडी आणि पेरण्या केलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांकडं स्वतःचं पाणी आहे, स्वतःचे पाण्याचे स्रोत आहेत, त्यामुळं त्यांनी आधीच शेताला भिजून घेतलेलं आणि त्या ओलीवरती या लागवडी केलेल्या आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतं पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहेत, त्या शेतकऱ्यांनी हवामान विभाग असेल, कृषी विभाग असेल, या विभागाचा सल्ला ऐकूनच किंवा त्यांच्यानुसारच
ते सांगतील त्याप्रमाणेच पेरण्या किंवा लागवडी केल्या पाहिजेत. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही पेरण्यांसाठी घाई करू नका. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हे वर्ष खूप आव्हानाचं असणार आहे. त्यामुळं कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी म्हणजेच लागवडी असतील, पेरण्या असतील, त्याआधी तुम्हाला कृषी विभागाचा आणि हवामान विभागाचा पुढच्या 4-5 दिवसातला सल्ला बघायचा आहे. अदरवाईज तुम्हाला जर घाई केली तर दुबार पेरण्याचं सुद्धा संकट येऊ शकतं. यावर्षी एकूणच पाऊस कमी आहे, दुष्काळाचं सुद्धा सावट महाराष्ट्रावरती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जरी पाऊस पडला तरी पहिल्या पावसानंतर लगेच पेरण्या किंवा लागवडी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये. आपल्या शेतामध्ये, आपल्या मातीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय किंवा आपल्या गावातल्या कृषी सहाय्यक असेल, विद्यापीठाचे काही एक्सपर्ट असतील, कृषी विज्ञान केंद्राचे काही एक्सपर्ट असतील, त्यांच्या सल्ल्यानुसारच ओल किती आहे, कधी बियाणं लागवड केलं पाहिजे, पेरणी केली पाहिजे, यांचा सल्ला घेऊनच पेरणी करा. यासोबतच पेरणी करायच्या अगोदर सुद्धा त्या बियाण्याची टेस्ट करा, त्याची उगवण क्षमता तपासा. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत उगवण क्षमता कशी तपासायची याचे धडे दिले जातात. तुम्ही जर त्यांच्या संपर्कात असाल तर त्यांना विचारा आणि बियाणाची उगवण क्षमता तपासा. यासोबतच शेतकऱ्यांनी लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राकडून तुम्हाला बीज प्रक्रिया कशी करावी याचं अधिकृत सल्ला मिळेल किंवा तुमच्या संपर्कात कोणी शास्त्रज्ञ असतील तर त्यांनाही तुम्ही संपर्क करून या संदर्भातील अधिकृत माहिती घेऊ शकता. एकंदरीतच यावर्षी पाऊस कमी आहे, महाराष्ट्रावरती दुष्काळाचं संकट सुद्धा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कृषी विभाग, हवामान विभाग यांच्या कंटिन्यू संपर्कात राहायचं आहे. कृषी विज्ञान केंद्र तुम्हाला माहिती देण्यासाठी आहेतच, कृषी विद्यापीठं आहेत, यांच्या सगळ्यांच्या संपर्कात राहून शेतीची कामं हाती घ्यायची. त्यासोबतच कृषी विभाग असेल किंवा हवामान विभाग असेल यांचा पुढच्या काळातील जो काही हवामान अंदाज असेल तो आम्ही लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू. त्यासोबतच पुढचे 5 दिवस असतील, पुढचे 2 दिवस असेल, हवामानाचे काय इशारे आहेत, कुठे किती आणि कसा पाऊस पडेल, पुढचे काही दिवस जर पावसाचा खंड असेल तर या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तोपर्यंत तुम्ही हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या सल्ल्याचा विचार करूनच शेतीची कामे हाती घ्यावीत. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.